कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे। चला आज मी बनवणार आहे चिकनची भाजी। चिकनची भाजी अशा पद्धतीने बनवणार आहे की नवीन शिकणारे पण आहे ना सहज अशी चिकनची भाजी करू शकतील। या पद्धतीने मी चिकनची भाजी बनवणार आहे। चिकनची भाजी बनवण्यासाठी काय साहित्य घेतलं ते मी दाखवते। अगोदर अर्धा किलो चिकन घेतलं, हे स्वच्छ आहे ना 2 पाण्याने धुवून घेतलं। 1 टोमॅटो, 2 मोठे कांदे घेतले, तेल, 4 हिरव्या मिरच्या, आलं आणि 1 कांडी लसूण सोलून घेतला, कोथिंबीर, धने पावडर, मसाला, हळद आणि लाल तिखट आणि मीठ। आपण आहे ना आता घेतलेला आलं आणि लसूण आहे ना हे ना खलबत्त्यामध्ये ठेसून घेऊ। आणि त्याचबरोबर आहे ना आपण ह्या घेतलेल्या 4 मिरच्या पण टाकून घेऊ। मिरच्याचे ना असे तुकडे करून टाकायचे म्हणजे पटकन बारीक होतात। आपल्याला आहे ना खलबत्त्यामध्ये ना असं कुटून घ्यायचं। खलबत्त्यामध्ये कुटलं ना आणि भाजीची टेस्ट आहे ना खूप छान लागते। जास्त काही आणि तयारी न करता आहे ना आपण आहे ना असे नवशिके तर सहज असं चिकन करू शकतं, मुलं पण करू शकतात। कारण हे असं चिकन बनवायला काही वेळ पण नाही लागत आणि सहज असं आहे ना आपण आहे ना करू शकतो। आपलं आहे ना वाटण आहे ना आता आहे ना वाटून झालं। आता आपण आहे ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ। घेतलेला कांदा आहे ना आता आपण आहे ना बारीक कापून घेऊ। कांदा आहे ना आपल्याला जितका बारीक कापला जाईल ना तितका कांदा बारीक कापायचा। हे बघा अशा प्रकारे ना असा एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा। कांदा कापून झाला। आता आपण घेतलेला टोमॅटो पण आहे ना असंच आपल्याला आहे ना टोमॅटो पण आहे ना एकदम असा बारीक कापून घ्यायचा। जितका टोमॅटो बारीक कापला जाईल ना तितका टोमॅटो कापून घ्यायचा बारीक। हे बघा अशा प्रकारे आपल्याला आहे ना टोमॅटो पण कापून घ्यायचा। कोथिंबीर पण आहे ना आपण आहे ना अशी बारीक कापून घेऊ। आता आपण एक कुकर घेऊ, तो आहे ना गॅसवर ठेवून आहे ना गरम करायला ठेवू। आता कुकरमध्ये आहे ना आपल्याला आहे ना 1 पळी तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं। आता आपण कापून घेतलेला हा कांदा आहे ना तेलामध्ये टाकून घेऊ। आपल्याला आहे ना सगळा कांदा टाकायचा। कांदा आपल्याला आहे ना आता हा तेलात आहे ना असा आहे ना गुलाबी होईपर्यंत आहे ना कांदा आहे ना परतून घ्यायचा। हे बघा 2 मिनिटं झाले, आपला कांदा आहे ना आता बऱ्यापैकी आहे ना परतत आलाय। आता आणखीन आहे ना आपण 1 मिनिटभरासाठी ना हा कांदा परतून घेऊ। आपला परतून झाला। आपण आहे ना आता त्यात टोमॅटो टाकून घेऊ। आता आपल्याला टोमॅटो पण आहे ना कांद्यामध्ये आहे ना असा टोमॅटो गळेपर्यंत आहे ना टोमॅटो परतून घ्यायचा। साधारण आहे ना टोमॅटो गळण्यासाठी ना आपल्याला 2 मिनिटं लागतील। 2 मिनिटं झाले, आपला टोमॅटो आहे ना चांगला परतला गेला। आता आपण आहे ना अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ती पण टाकून घेऊ। ती पण आपल्याला आहे ना ह्या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची। पण आहे ना 1 चमचा धना पावडर घेतली, ती सगळी त्यात टाकून घेऊ। हळद घेतली अर्धा चमचा, ती पण टाकून घेऊ। अर्धा चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा मीठ। आपण आहे ना हे अर्धा किलो घेतलेलं चिकन आहे ना हे सगळं याच्यात टाकून घेऊ। आता आपल्याला ना चमच्याने एकसारखं आहे ना असं बुडापासून हलवून घ्यायचं म्हणजे आपला आहे ना मसाला खाली लागणार नाही। हे बघा आपल्याला आहे ना सगळं असं चिकन आहे ना आपण आहे ना मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं। आता आपण आहे ना कापून घेतलेली कोथिंबीर ती पण सगळी टाकून घेऊ। आता आपल्याला आहे ना ही कोथिंबीर आहे ना परत अशी आहे ना चिकनमध्ये आहे ना परतून घ्यायची। हे बघा आपल्या चिकनला आहे ना मिठामुळे आहे ना चांगलं असं पाणी सुटलं। बघा आपलं चिकन किती छान असं हे होतंय दिसतंय।
आता आपण आहे ना याच्यावर आहे ना एक झाकण ठेवून आहे ना, झाकण ठेवून आहे ना आपल्याला आहे ना याच्यावर आहे ना अर्धा ग्लास झाकणमध्ये पाणी टाकायचं, अर्धाच ग्लास पाणी टाकायचं. हे बघा, एक ग्लास पाणी घेतलं होतं त्यातलं अर्धाच ग्लास पाणी टाकलं. ना हे झाकणातलं पाणी आहे ना आपल्या चिकनला पण पाणी सुटलं तोपर्यंत आपलं हे पाणी पण आहे ना गरम होईल. आपण ताटात ठेवलेलं पाणी आपलं आहे ना गरम झालं, ते बघा त्यातून वाफा पण निघतात. आता आपल्याला आहे ना हे गरम पाणी आहे ना चिकनमध्ये ना टाकून घ्यायचं. शक्यतो आहे ना चिकनमध्ये ना गरम पाणीच टाकायचं, कारण आहे ना आपण गरम पाणी टाकलं ना चिकनच्या भाजीची ना चव जात नाही, चव आहे ना खूप छान लागते. बघा आता आपल्याला आहे ना कुकरला झाकण लावून आहे ना आता 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता हा माझा कुकर आहे ना छोटा आहे, याच्या शिट्ट्या आहे ना खूप पटपट होतात, त्याच्यामुळे आहे ना 3 शिट्ट्या आहे ना खूप म्हणजे अगदी ना 5 मिनिटामध्येच 3 शिट्ट्या होऊन जातात. आता तुमच्या कुकरला किती वेळ लागतो त्या हिशोबाने तुम्ही शिट्ट्या काढा. झाकण लावून आहे ना मी कमी गॅसवर आहे ना शिट्ट्या काढून घेणार आहे, कारण कुकर खूपच छोटा आहे, इतक्या पटकन शिट्ट्या होतात ना. शिट्ट्या घेतल्या आपण आहे ना, आता कुकर आहे ना थंड झाला, कुकर आहे ना खोलून बघू आपली भाजी कशी झाली. बघा आपल्या भाजीला तरी किती छान आली, आपल्या भाजीचा घट्टपणा पण आहे ना आपल्या आहे ना किती छान. हे बघा रस्सा पण किती छान झाला. बघा आपली भाजी, आणि जास्त काही असं वाटण न करता काही न करता बघा आपली भाजी, चिकनची भाजी किती छान. ही भाजी ना तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत कशासोबत पण खाऊ शकता, आणि इतकी छान लागते, चव तर खूप छान लागते ना. एका वाटीमध्ये ना ही भाजी सगळी काढून घेऊ. तुम्हाला मी केली तशी चिकनची भाजी आवडली असली लाईक करा, शेअर करा, आणि मी केली तशी चिकनची भाजी करून बघा.